नमस्कार. नमस्कार. इथे आपण काटाचा व्यवसाय जे लोहा शहरात सुरू केला त्याची परिस्थिती काय होती, केव्हापासून सुरू केला आणि या व्यवसायामध्ये इथं काय भरभराटी झाली शहरात? मी ग्रामीण भागातून येऊन वाळकेवाडी तालुका लोहा येथून बऱ्याच व्यवसाय सुरुवात केली. भीमाशंकर वजन काटा या नावाने लोहा मार्केटमध्ये कंदा रोड लोहा येथे सुरुवात करून तिथे सुरुवातीला कमीत कमी व्यापारी होते, पण ह्या 4-5 वर्षामध्ये 20 ते 25 कापूस व्यापारी तयार झालेले आहेत. तरी लोहा शहरात एक नवीन व्यवसाय चालू करून उद्योगधंदा वाढीसाठी प्रयत्नशील करीत आहे. बरं, पूर्व परिस्थिती तुमची काय होती आणि काटाचा व्यवसाय सुरू केला तेव्हा? सुरुवातीला इथे भरपूर कमी व्यापारी होते. सुरुवातीला फक्त 2 ते 3 व्यापारी इथं व्यवसाय चालू होता. त्यामुळं इथं वजन काट्यावर 10 ते 15 गाड्या यायच्या. नंतर हे 2022-23 मध्ये 50च्या जवळपास गाड्या यायला सुरुवात झाली आणि 2025-26 तेच व्यवसाय 70 ते 80 गाड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. तरी सुरुवात एकदम नंबर. इथे जास्तीत जास्त कोणत्या व्यापारी येतात? कापूस घेऊन बरेच शेतकरी येतात. शेतकरी आल्याच्या नंतर त्यांना नगदी पैसे मिळतात. कापूस ऐकल्या नगदी पीक म्हणून कापूस बघले जाते आणि त्याचाच व्यापारी सगळ्यात जास्त शेतकरी वर्ग इथे येतो. आपलं पूर्ण नाव काय आहे? बबन गणपतराव नावंदे माझं पूर्ण नाव आहे. मी वाळकेवाडी येथील रहिवासी असून कोणत्या वर्षी व्यवसाय सुरू केला? 2020 मध्ये व्यवसाय सुरू केलेला आहे. 6 वर्षामध्ये काय जाणवलं इथे शेतकऱ्याला? ह्याच्यामुळे तुमच्या काट्यामुळे काय फायदा झाला? शेतकऱ्याला भरपूर फायदे होतात. इथं 20 ते 25 व्यापारी आहेत कापसाचे. कापूस, हळद आणि सोयाबीनची खरेदी होती इथे. प्रत्येक गाडी इथे येऊन वजन करून जाते. योग्य प्रमाणात वजन होते आणि कापसाच्या व्यापाऱ्याकडून नगदी पैसे मिळतात. कापूस भीमाशंकर काटा हे आपलं ठिकाण कुठं आहे आणि नागरिकांना, शेतकऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही? छत्रपती चौकापासून तहसील रोडवर, कंदा रोडवर आपला वजन काटा आहे. तहसीलच्या बाजूला. शेतकऱ्यांना काय आवाहन करा? संपूर्ण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माल विक्रीसाठी इथे आणावा आणि भरपूर फायदा घ्यावा.